मी हरलोय. हो, कबूल आहे मला, मी हरलोय. जीवनाच्या या रणांगणात मी पूर्णपणे पडलोय. माझ्या स्वप्नांनी मला साथ दिली नाही, माझ्या प्रयत्नांनी मला यश दिलं नाही. सगळं फसलंय. हो, आणि आता माझ्या आत काहीच उरलं नाही. लोक म्हणतात हरलेला माणूस कधी जिंकत नाही. कदाचित माझ्या चुकांवर हसतात, माझ्या अपयशाची थट्टा करतात. हो, कदाचित ते बरोबर आहेत. पण एक गोष्ट आहे जी अजूनही माझ्यात जिवंत आहे, तो म्हणजे माझ्यावरचा विश्वास. हो, मी हरलोय, पण अजून संपलेलो नाही. मित्रा, अपयश म्हणजे हरणं नाही रे. अपयश म्हणजे शिकवणं. त्यातूनच आपल्याला पुढचं पाऊल गाठता कसं येईल यावर आपण लक्षात ठेवणे. लोक काय म्हणतील याचा जरा सुद्धा विचार करायचा नाही, कारण लोकांचं मनावर जास्त घ्यायचं नाही. लोक काय म्हणतील यावर विचार करायचा नाही कधीच मित्रा, कारण लोकांमुळेच आपण अजूनपर्यंत आपण जन्म घेतलाय स्वतःसाठी, लोकांसाठी नाही. त्यामुळे लोकांचं मनावर घ्यायचं नसतं जास्त बाबा. सुरुवातीला सगळं कठीणच वाटतं, पण कालांतराने तेच तुझं यश बनतं. माझं मन सांगतंय, ज्या लोकांनी आयुष्यात मोठं यश मिळवलंय त्यांनी अपयशाचा सामना जास्त वेळा केलाय. सर्वात जास्त वेळा त्यांनी अपयश बघितलंय, त्याच अपयशाने त्यांना घडवलंय. त्यामुळे भावांनो, जास्त विचार करायचा नाही. आपलं स्वप्न काय आहे त्याच्यावर जास्त विचार करायचा असतो. स्वप्न पुन्हा पंख पसरवतील, प्रयत्नांना नवी दिशा मिळेल आणि अपयश विजयाची पायरी बनेल. होय, हे खरं आहे. त्यामुळं स्ट्रगल खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्यामुळे प्रयत्न हे आपले 100% असले पाहिजे. होय, मी हरलोय, पण अजूनही लढत आहे. एक दिवस मीच माझ्या विजयाचा साक्षीदार होईल. ही फक्त आजची कहाणी आहे. होय, ही फक्त आजचीच कहाणी आहे. मी जिंकलोय ही उद्याची कहाणी असेल. मी जिंकलोय ही उद्याची कहाणी असेल. आतल्या शत्रूला संपव मित्रा आणि पुढे चल. हो, पुढे चलत राहा तू मित्रा. असं कित्येक तरी जगात लोक आहे ज्यांच्या हातून काहीच होत नाही, पण ते करायचं 100% प्रयत्न करत असतात. जे होईल तो नशिबाचा भाग आहे, पण आपल्या यानं आपण प्रयत्न करत राहणे हेच आपलं कर्तव्य आहे.